नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तारकेश्वर टेकडीवरील इथून आपण मुळा मुठा नदीचं पात्र, त्याच्यानंतर नवीन झालेले मेट्रोचे मार्ग, जुना पूल म्हणजे सर्वात जुना पूल, त्याच्यानंतर झालेला पूल आणि त्याच्यानंतर झालेला तिसरा पूल, याचा सगळ्यांचा आढावा आपण घेत आहोत। तारकेश्वर टेकडीवर असल्यामुळे आपल्याला ही गर्द वनराई दिसते आहे। खाली एक महानगरपालिकेची शाळा आहे, डाव्या बाजूला नवीन ज्या इमारती झाल्यात त्याही दिसतात। मला वाटतं तिथे हे पण दिसते आपल्याला मेट्रोचा गेलेला मार्ग। समोर कोरेगाव पार्कचं चाललेलं बांधकामसुद्धा आपल्याला दिसतंय आणि हे सगळं पाहण्यासारखं आहे। आता भाविकसुद्धा इकडे येत असतात। आता पुन्हा एकदा आपण त्या पात्राच्या दिशेने आलेलो आहोत। याच्यावरून आपल्याला कल्पना यायला हवी की त्यावेळेस वातावरण कसं असेल आणि निसर्गरम्य परिसर असेल आणि एकूणातच हा सर्व परिसर त्या काळी कसा दिसत असेल। नदीपात्रात दोन्ही ठिकाणी चालू असलेली बांधकामं आपल्याला दिसत आहेत। तारकेश्वर मंदिर माझ्या मागे आहे। आणि माझ्या मागे जो मोठा बंगला दिसतोय तो ठाकरसी हिल किंवा पर्णकुटी या नावाने ओळखला जातो। ठाकरसी म्हणजे ठाकरसी त्यांचं आडनाव आहे आणि तो गेले कित्येक वर्ष तिथे आहे, तो आम्ही पाहतोय गेले कित्येक वर्ष। त्या बंगल्याचं नाव पर्णकुटी आणि परिसराला त्यांनी ठाकरसी हिल पर्णकुटी असं नाव दिल्यामुळे इथे खाली म्हणजे ह्या टेकडीच्या पायथ्याला डावीकडे चौकात जेव्हा एकच पूल अस्तित्वात होता तेव्हा एक पोलीस चौकी होती, येरळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत, आणि त्या चौकीलाच नाव पर्णकुटी पोलीस चौकी असं होतं। कालांतराने ती तिथे शिफ्ट झाली, ते आता कोपऱ्यात त्यांची जागा आहे। नदीच्या जुन्या पुलाच्या तिथे त्यांना स्थान दिलेलं आहे आणि असं हे पर्णकुटी ठाकरसी हिल असा हा सर्व परिसर पूर्वीपासून चांगल्या पद्धतीने ओळखला जातोय। लोक त्याचा आनंद घेत आहेत आणि पुण्याचे परिमाणं बदलत असताना, मेट्रोमय पुणे होत असताना जुन्या या गोष्टी अजून टिकून आहेत। जुनी माणसं आज अस्तित्वात नसते तरी जुन्या गोष्टी आज टिकून आहेत आणि त्या जुन्या स्मृतींना उजाळा देत आहे असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं। आज ह्या ठिकाणी ठाकरसी हिलवर अनेक बदल झालेले आहेत। पूर्वीपेक्षा आधुनिकतेचा काळ इथं आलेला आहे। रस्ता करण्यात आलेला आहे, वाहनांना ठेवण्याची सोय आहे, स्वच्छतागृह आहे, पाणीपुरवठ्याची सोय आहे आणि एकूणच वातावरण चांगलं आहे असं या निमित्ताने मला नमूद करावं वाटतं। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा। आधीचा एक व्हिडिओ केला तो भाग 1, हा भाग 2 आणि हे दोन्ही व्हिडिओ एकत्रच आहेत, एकामागून एक घेण्यात आलेले आहेत। फक्त थोडे टप्प्याटप्प्याने घेण्यात आलेले आहेत, एकाच वेळेस सर्व टेकडीवरील परिसर मावत नाही त्या अनुषंगाने। तर आजचा हा तारकेश्वर टेकडीवरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा। तुमच्या विचारांशी मला अवगत करा। हा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी तुम्हा सर्वांना विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।